आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मंकी पॉक्सच्या उद्रेकामुळे जागतिक आणीबाणीची घोषणा। कोप्पळजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। हुबळी येथील अग्नितांडवात चौघांचा बळी। कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ, राजहंसगडावरील शिवपुतळ्याचे काम विना परवाना। म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाला 1 वर्षाची मुदतवाढ। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने 75 व्यायामशाळांसाठी 5 कोटींचे साहित्य वितरण। इनरव्हील क्लबतर्फे आयोजित सायफेअर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमक दाखविली। शिवाजी विद्यापीठाच्या योजनेचा लाभ घ्या, इमारतीवर अडकलेल्या मांजराला वाचवले। BS Channabasappa and Sons, The Textile Mall. Grand opening on 26th June at Tilakwadi, Belagavi. Something happens when you see a perfect moment, where you lose yourself in a new perspective. A strange energy runs through your mind the moment you see those shining eyes. Before you realize, a smile spreads unknowingly. The heart beats rapidly. Finding the right moment is like finding the right partner. One click and it's yours. The all-new Z62. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। जगातील 70हून अधिक देशात मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली। मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही एक असाधारण परिस्थिती असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचे WHOने स्पष्ट केले। WHOचे महासंचालक टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस यांनी WHOच्या आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला। संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेच्या प्रमुखाने सदस्यांमध्ये एकमत नसताना अशी कृती करण्याची ही पहिलीच वेळ आहे। संपूर्ण जगभर एक साथीचा उद्रेक झाला असून हा रोग नव्या प्रकारातून वेगाने पसरला आहे, त्याबद्दल आपल्याला अतिशय कमी माहिती आहे। अशा परिस्थितीला आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम आणि निकष लागू होतात, असे टेड्रोस यांनी स्पष्ट केले। कोप्पळजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू। कोप्पळ जिल्ह्यातील यालबुर्गा तालुक्यातील भानापूर गावात अज्ञात वाहनाने स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला। देवप्पा कोप्पड वय 62, त्यांची सून गिरिजम्मा कोप्पड वय 45, शांतम्मा वय 35, पर्वतम्मा वय 32, कस्तुरम्मा वय 20 यांचा मृत्यू झाला। हे सर्व बिन्नळ गावातील एकाच कुटुंबातील आहेत। स्कॉर्पिओमधून एकूण 9 जण प्रवास करत होते। या अपघातात 4 जण जखमी झाले असून त्यांना कोप्पळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। कोप्पळ येथील एका खासगी कार्यक्रमासाठी हे सर्वजण उपस्थित होते। कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना लॉरीची स्कॉर्पिओला धडक बसून अपघात घडला। कुकनूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला। हुबळी येथील अग्नितांडवात चौघांचा बळी। हुबळी येथे एका मेणबत्ती कारखान्यात लागलेल्या आगीत 4 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत। तसेच या अग्नितांडवातील आणखी 2घांची प्रकृती गंभीर आहे। तारिहाळ औद्योगिक वसाहतीत शनिवारी सायंकाळी ही घटना घडली।
जखमींच्यावर किम्समध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त लालूराम यांनी दिली। जखमींमध्ये 6 महिलांचा समावेश आहे। अचानक आग लागल्यानंतर काही सेकंदातच ती संपूर्ण कारखान्यात पसरली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर काही जण कारखान्यात अडकल्याचे दिसून आले। विजया लक्ष्मी वय 34, चन्नव्वा वय 42, नन्निम्मा वय 35, प्रेमा वय 20, मलिक वय 18, मालेप्पा गौरव्वा यांच्यासह 8 जण जखमी झाले आहेत। अग्निशामक दलाला कळवल्यानंतर बंबासह जवान दाखल झाले। काही वेळानंतर आग आटोक्यात आणली आणि कारखान्यात अडकलेल्यांना तसेच जखमींना तातडीने बाहेर काढले। कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ। बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे। दिनांक 23 रोजी एकाच दिवसात जिल्ह्यात 30 नवे रुग्ण आढळून आले आहेत। सध्या बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 132 इतकी आहे। राज्यभरात नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची संख्या 1456 इतकी आहे। जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये बेळगाव तालुक्यात 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत। बैलहोंगल येथे 10, गोकाकमध्ये 4, रामदुर्गमध्ये 3 तसेच सौंदत्ती, रायबाग आणि हुक्केरी तालुक्यात प्रत्येकी 1 नवीन रुग्ण आढळला आहे। त्यामुळे आरोग्य खात्याने या रुग्णांवर लक्ष ठेवले आहे। तसेच नागरिकांनी आरोग्यविषयक दक्षता घेण्याबाबत सूचना केल्या आहेत। राजहंस गडावरील शिवपुतळ्याचे काम विना परवाना। राजहंस गडावर कन्नड आणि संस्कृती खात्याच्या अनुदानातून उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम विना परवाना आहे। याबाबत तत्काळ उत्तरे देण्यात यावी अशी नोटीस पुरातत्व खात्याने ग्रामपंचायतीसह जिल्हा प्रशासनाच्या विविध खात्यांना पाठवली आहे। या पुतळ्यासाठी कन्नड आणि संस्कृती खात्याकडून अनुदानही मंजूर झाले आहे। काम अंतिम टप्प्यात आले असताना पुरातत्व खात्याने त्यावर आक्षेप घेतला आहे। राजहंसगड पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे संवर्धित क्षेत्राच्या सभोवताली 200 मीटर अंतरापर्यंत कोणतेही काम करण्यासाठी, खोदाई करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी बंधनकारक आहे। असे असतानाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काम विनापरवाना सुरू आहे असा ठपका नोटिशीत ठेवण्यात आला असून त्याला उत्तर देण्यात यावे अशीही सूचना करण्यात आली आहे। म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाला 1 वर्षाची मुदतवाढ। गोवा आणि कर्नाटक यांच्यातील आंतरराज्य म्हादई नदी विवादाचा अहवाल सादर करण्यासाठी केंद्र सरकारने म्हादई जलविवाद न्यायाधिकरणाचा कालावधी आणखी 1 वर्षांनी वाढवला आहे। हा कालावधी 20 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे। जलशक्ती मंत्रालयाने 2010 मध्ये स्थापन केलेल्या न्यायाधिकरणाची मुदत वाढविण्याची ही 5वी वेळ आहे। गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र 3 राज्यातील नदीपात्राच्या पाण्याचा तसेच म्हादई पाणी वाटपाचा वाद सोडवण्यासाठी हा वाद स्थापन करण्यात आलेला आहे। न्यायाधिकरणाने केंद्राला पुढील अहवाल सादर करण्याचा कालावधी 20 ऑगस्ट 2021 पासून 1 वर्षासाठी वाढवण्याची विनंती केली होती। याला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने पुढील अहवाल सादर करण्याची मुदत वाढवली आहे। आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने 75 व्यायामशाळांसाठी 5 कोटींचे साहित्य वितरण। बेळगाव दक्षिण मतदारसंघात असणाऱ्या व्यायामशाळांसाठी व्यायामाची सामग्री उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आमदार अभय पाटील यांनी केली आहे। यानुसार बेळगाव दक्षिण विभागातील 75 व्यायामशाळांसाठी एकूण 5 कोटी रुपयांची व्यायाम सामुग्री उपलब्ध झाली आहे। अनुदान स्वरूपात उपलब्ध झालेल्या या रकमेतून आता व्यायामशाळा सामुग्रीचे वितरण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली। या व्यायामशाळेच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यायाम विषयक जागृती निर्माण होत आहे। आपले शरीर सदृढ ठेवण्याच्या दृष्टीने युवकांनी केलेल्या मागणीचा विचार करून ही सामग्री वितरित करण्यात येत आहे। अन्य कोणत्याही मागणीऐवजी युवकांनी केलेली ही मागणी स्तुत्य आहे, त्यामुळे आपण यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे। याचा युवा वर्गाने मोठा विनियोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। दक्षिण मतदारसंघातील जवळपास 75 व्यायामशाळांना 5 कोटी रुपये अनुदानातून व्यायामचे जे मटेरियल आहे ते वितरित करण्याचं काम आज सुरू झालेलं आहे। मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघामध्ये इतके व्यायामशाळा आहेत आणि या युवकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी व्यायामशाळेच्या माध्यमातून आपलं शरीर सदृढ ठेवण्याचं काम करत आहेत। आणि या युवक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद याच्यासाठी देतो की आजच्या नवीन पिढीला एक हे आदर्श आहेत का, म्हणजे यांनी कधी आम्हाला डॉल्बी पाहिजे, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे कधी अपेक्षा न करता फक्त जिम मटेरियलसाठी ज्यांनी आग्रह केले होते त्या सगळ्यांना उपलब्ध करून द्यायचं काम केलेलं आहे।
इनरव्हील क्लबतर्फे आयोजित सायफेअर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमक दाखविली. इनरव्हील क्लब यांच्या वतीने शनिवारी डिवाइन प्रोव्हिडन्स विद्यालयात सायफेअर हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक जाणीवांची जागृती करण्यासाठी विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सिनर्जी लर्निंग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. विविध वयोगटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये शहरातील 20 शाळांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. याचवेळी विज्ञान विषयक प्रश्नमंजुषा स्पर्धा देखील घेण्यात आली. यामध्ये ज्ञान प्रबोधन मंदिर, KLS पब्लिक स्कूल आणि सेंट जोसेफ हायस्कूल यांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक मिळविले. या स्पर्धात्मक उपक्रमाला स्मार्ट वैज्ञानिक असे नाव देण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सर्व कंट्रोल उद्योगाचे संचालक दीपक धडोती उपस्थित होते. क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले, सचिव पुष्पा मुक्कन्नावर, उपक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर रचना शानबाग आणि संयोजिका प्रीती भंडारे यांच्या कुशल संयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. स्पर्धा आयोजनासाठी डिवाइन प्रोव्हिडन्स स्कूलच्या प्राचार्य आणि शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले. शिवाजी विद्यापीठाच्या योजनेचा लाभ घ्या. महाराष्ट्राने दावा केलेल्या सीमा भागातील 865 गावांमधील विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाकडून विविध अभ्यासक्रमासाठी मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे सदस्य मंगळवारी दिनांक 26 रोजी बेळगावला येणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध अनुदानित महाविद्यालयात मोफत प्रवेश तर इतर महाविद्यालयात सवलतीच्या दरात प्रवेश दिला जाणार आहे. मार्गदर्शन कार्यक्रमाला मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवावी यासाठी महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात आला आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध अभ्यासक्रमांची माहिती करून घ्यावी असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे. इमारतीवर अडकलेल्या मांजराला वाचविले. खडेबाजार येथे उंच इमारतीवर अडकलेल्या मांजराला वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. खडेबाजार येथील सिद्धण्णावर चेंबर्समधील 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्याच्या मध्ये पाळीव मांजर अडकले होते. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. रात्री रेस्क्यू वाहनासह अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. अरुण माळोदे, मंजुनाथ हुदली, अर्जुन देयन्नावर यांच्यासह SDRF पथकातील जवानही दाखल झाले. जवानांनी इमारतीवर उंच शिडी लावून त्या शिडीच्या सहाय्याने मांजरापर्यंत पोहोचले आणि त्या मांजराला सुरक्षितपणे खाली उतरवून मालकांच्या ताब्यात दिले. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. मांजर सुखरूप आपल्या मालकांकडे पोहोचल्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। एखाद्या संस्थेने केलेला गौरव महत्त्वाचा असून त्याला पात्र ठरण्यासाठी या पुढील जीवनात चांगला अभ्यास करून यशस्वी व्हा, असे उद्गार लोंढा हायस्कूलचे मुख्याध्यापक ND पाटील यांनी मराठा बँकेने आयोजित केलेल्या सभासदांच्या गुणी मुलांचा गौरव या कार्यक्रम प्रसंगी काढले।
समारंभाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार हे होते. प्रारंभी बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर चेअरमन दिगंबर पवार यांच्या हस्ते एन.डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते एकूण 169 गुणी मुलांचा गौरव करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक बाळाराम पाटील, एल.एस. होणगेकर, सुनील अष्टेकर, शेखर हंडे, विनोद हंगीरकर, मोहन चौगुले, सुशीलकुमार कोकाटे, लक्ष्मण नाईक, रेणू किल्लेकर, जनरल मॅनेजर संतोष धामणेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालोजीराव अष्टेकर यांनी केले आणि शेवटी संचालक बी.एस. पाटील यांनी आभार मानले. वकील संघटनेतर्फे वाहन अपघात कायदा विषयक मार्गदर्शन. बेळगाव बार असोसिएशन आणि कायदा सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी मोटार वाहन अपघात प्रकरणांमध्ये याचिका आणि पुरावे या विषयावर आयोजित कार्यशाळा पार पडली. याचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कायदा सेवा प्राधिकरणाचे कार्याध्यक्ष बी. वीराप्पा यांनी केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश मुरलीधर पै यांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायमूर्ती बी. वीरप्पा बोलताना म्हणाले की न्यायाधीशांना जलद न्याय देण्यासाठी वकिलांचे सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे सर्वांनी वेळ काढूपणा न करता न्यायदानाचे काम करावे असे मार्गदर्शन त्यांनी केले. राज्य कायदा सेवा प्राधिकरणाचे सचिव शशीधर शेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. थकबाकी धारकांना कॅन्टोन्मेंट बोर्डचा इशारा. कॅन्टोन्मेंटच्या विविध गाळ्यांचा लिलाव देण्यासाठी होणार आहे. मात्र यापूर्वी या गाळेधारकाने कॅन्टोन्मेंट बोर्डाची थकबाकी केली आहे. या गाळेधारकांना लिलावात सहभागी होता येणार नाही असा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डने दिला आहे. गाळ्यांच्या मार्केटमधील भाडेतत्वावर भाडेकरांची मुदत संपल्याने आगामी काळासाठी कॅन्टोन्मेंट मालकीचे गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मार्केटमधील 18 गाळ्यांचा लिलाव करण्यात येणार असून याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र भाडे थकविलेल्या गाळेधारकांना लिलाव प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. कॅन्टोन्मेंट बोर्डचे उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुलाची उभारणी करून भाडेतत्वावर देण्यात आले आहे असे कळविण्यात आले आहे. अनैतिक संबंधातून खून, तिघे गजाआड. अथनी जत रस्त्यावर अथनी शहराबाहेरील काही अंतरावर 27 मार्च रोजी मल्लाप्पा मगदूम वय 34 राहणार गुगवाड तालुका जत जिल्हा सांगली यांचा अपघात भासवून खून करण्यात आला होता. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे. मल्लाप्पा काडाप्पा गुंडेवाडी राहणार गुगवाड, अंकुश अशोक सूर्यवंशी, मुत्ताप्पा शिवाप्पा तेल्ली दोघेही राहणार समकेरी तालुका अथनी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अथनी पोलिसांनी तपास करून तिघांना गजाआड केल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर संजीव पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी तपास चक्रे गतीने फिरवून 3 संशयितांना गजाआड केले. हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. INS विक्रमादित्याला आग. भारताची एकमेव विमानवाहू नौका विक्रमादित्याला बुधवारी कारवार चालना देत असताना आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नौदल मुख्यालयाने या घटनेची माहिती दिली आहे. आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे तसे आदेश चौकशी समितीला देण्यात आले आहेत अशी माहिती पत्रकाद्वारे नौदलाने दिली आहे. विक्रमादित्य विमानवाहू युद्धनौकेची दुरुस्ती केल्यानंतर सागरी चाचण्या घेतल्या जात होत्या. त्यावेळी अचानक नौकेतून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. नौकेतील अग्निशमन यंत्रणा वापरून कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नाही असे नौदलाने पत्रकात म्हटले आहे. RY पाटील यांचे स्पर्धात्मक परीक्षेबाबत मार्गदर्शन. स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी असे मार्गदर्शन भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष RY पाटील यांनी केले. येथील JK फाउंडेशन, जनकल्याण फाउंडेशन, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, भाऊराव काकतकर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना, अखिल भारतीय प्रगतशील सामाजिक सांस्कृतिक साहित्य परिषद, एल्गार सामाजिक साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धात्मक परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रामदेव गल्ली कार पार्किंग जवळील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहात हे शिबिर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत RY पाटील हे होते.
प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक प्रसून दुबे आणि प्राध्यापक संदीप मिश्रा उपस्थित होते। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका श्रीमती एल.एन. शिंदे, मुख्याध्यापक एम.के. पाटील, प्राध्यापक नारायण पाटील, प्राध्यापक निलेश शिंदे, जी.व्ही. पाटील, बी.एम. पाटील, रोहन कुंडेकर, भरत वरपे आदी उपस्थित होते। नंदकुमार उर्फ बाळू तानाप्पा पाटील यांचे निधन। पीबी रोड येथील रहिवासी नंदकुमार उर्फ बाळू तानाप्पा पाटील वय 51 यांचे शनिवार दिनांक 23 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, 1 मुलगी असा परिवार आहे। रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। स्वातंत्र्य सैनिक वसुंधरा पोद्दार यांचे निधन। स्वातंत्र्य सैनिक वसुंधरा पोद्दार यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्या 96 वर्षाच्या होत्या। वसुंधरा पोद्दार या महानगरपालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश पोद्दार यांच्या मातोश्री होत। भावकांना काकतकर यांचे निधन। काकती लक्ष्मीनगर 6वा क्रॉस येथील रहिवासी व भावकांना मोटार बॉडी बिल्डरचे संचालक भावकांना कल्लाप्पा काकतकर वय 64 यांचे शुक्रवारी दिनांक 22 जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, 4 विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता होणार आहे। अनघा भरत करंबळकर यांचे निधन। राजहंस गल्ली अनगोळ येथील रहिवासी अनघा भरत करंबळकर वय 50 यांचे शनिवार दिनांक 23 रोजी हृदयविकाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, 1 मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे। कॅम्प विभागीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ। सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला। या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शहर शारीरिक शिक्षण अधिकारी जी.बी. पटेल, वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर निर्मला सुनत, कॅम्प विभागीय क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवण्णावर, संजय चार्ल्स, मेरी बेलवाड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शाळेच्या संघांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली। पाहुण्यांचे स्वागत डॉक्टर निर्मला सुनत यांनी केले। यावेळी ज्ञानेश्वरी धुडूम, विरोनिका अर्लीकट्टी, संस्कृती जिगजिनी आणि पूजा पाटील या क्रीडापटूंनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली। ज्ञानेश्वरी धुडूम हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली। या स्पर्धेवेळी कॅम्प विभागातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका देवडी यांनी केले। नागराज भगवण्णावर यांनी आभार मानले। जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा अन्नू राणी 7व्या स्थानी। भारताच्या अन्नू राणीला शनिवारी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिलांच्या भालाफेक क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले। तिला केवळ 61.12 मीटरचे अंतर गाठता आले। जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या अन्नूने दुसऱ्या प्रयत्नात सर्वोत्तम कामगिरी केली। मात्र इतर 5 प्रयत्नात तिला 60 मीटरचे अंतर पार करण्यात अपयश आले। तिने 56.18 मीटर, 61.12 मीटर, 59.27 मीटर, 58.14 मीटर, 59.98 मीटर आणि 58.70 मीटर अंतरावर भालाफेकी केली। 21 वर्षीय अन्नूची हंगामातील आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 63.82 मीटर अशी होती। हे अंतर पार केल्यास अन्नूला अंतिम फेरीत पदक जिंकता आले असते। गतविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या केल्सेली बार्बरने 66.91 मीटर अंतराची नोंद करत सुवर्ण पदक कमावले। अमेरिकेच्या कारा विंगरने 64.5 मीटर अंतरासह रौप्य पदक, तर जपानच्या हारुका कितागुचीने 63.27 मीटर अंतरासह कांस्य पदक पटकावले। ऑलिम्पिक विजेत्या चीनच्या शियिंग लियूला 4थ्या स्थानावर समाधान मानावे लागले। जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा सहभाग नोंदवणाऱ्या अन्नूने 59.60 मीटर अंतरासह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती। अन्नूने दोहा येथे झालेल्या गेल्या जागतिक स्पर्धेत 61.12 मीटर अंतरासह अंतिम फेरीत 8वे स्थान पटकावले होते। जिल्हा पातळीवरील कबड्डी स्पर्धेत निवड झालेल्या 20 खेळाडूंना टी-शर्ट वितरण।
आगसगा येथील कन्नड प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धेत जिल्हा पातळीवर निवड झाल्याबद्दल सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार त्यांचे आप्त सहाय्यक केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील यांनी खेळाडूंना टी शर्टचे वितरण केले। यावेळी एचडीएमसी अध्यक्ष विठ्ठल कोळी, ग्रामपंचायत अध्यक्ष अप्पय्यगौडा पाटील, अशोक मुद्दयन्नवर, गावातील प्रतिष्ठित नागरिक, एचडीएमसी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सहित कबड्डी खेळाडू आणि ग्रामस्थ उपस्थित होते। नीरज चोप्राची रुपेरी कामगिरी, 19 वर्षांनंतर भारताला पदक, ठरला पहिलाच पुरुष खेळाडू। भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली आहे। नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्य पदक आपल्या नावावर केलं। लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 2003 मध्ये जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे। ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90 युजीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं। दरम्यान रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 88.13 मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्य पदक आपल्या नावे केलं। 24 वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता। दरम्यान ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90.54 मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान मिळवलं। पहिल्या प्रयत्नात त्याने 90.21 मीटर आणि त्यानंतर 90.46 मीटर अंतरावर भाला फेकला होता। 6व्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं। वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, महाराष्ट्राचा संघ उपांत्यपूर्व फेरीत। महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शनिवारी केरळला 87-30 असे सहज पराभूत करीत 69व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे। रविवारी सकाळी महाराष्ट्राचा चंदीगडशी उपांत्यपूर्व सामना होणार आहे। चरखी दादरी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने चौथ्या मिनिटालाच लोण देत सामन्यावरील पकड घट्ट केली। मग पहिल्या सत्रात 2 लोण देत 29-12 अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला। नंतर उत्तरार्ध आणखी 1 लोण देत आपला विजय निश्चित केला। असलम इनामदार आणि आकाश शिंदे यांच्या दमदार चढायांना महाराष्ट्राच्या विजयाचे श्रेय जाते। डावा कोपरारक्षक किरण मगर आणि डावा मध्यरक्षक अक्रम शेख यांनी अप्रतिम पकडी करीत केरळच्या आक्रमणाची धार बोथट केली। अन्य उपांत्यपूर्व सामन्यात चंदीगडने बिहारला 57-48 असे नामोहरण केले, तर भारतीय रेल्वेने पंजाबला 49-30 अशी धूळ चारली। त्याचप्रमाणे हरियाणाने राजस्थानचा 48-24 असा पराभव केला। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।